सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात आंदोलन, उद्योगमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन। सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करण्यासाठी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनातील आंदोलकांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शिरूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलकांना येत्या मंगळवारी अथवा बुधवारी उद्योगमंत्र्यांसोबत बैठक लावण्यात येईल असे लेखी पत्र मिळाल्यानंतर तहसीलदार कार्यालयातील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र विक्रमसिंह मैदानावरील ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे। जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावर गेल्या 8 दिवसापासून सैनिक टाकळी एमआयडीसी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आंदोलक मोठ्या संख्येने शिरूर तहसील कार्यालयावर मोर्चाने दाखल झाले। तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडला। सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीची मंत्रालयीन पातळीवर सुरू असलेली प्रक्रिया तातडीने रद्द करावी आणि उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासोबत आंदोलकांची बैठक आयोजित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बैठकीचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने दिवसभर तहसील कार्यालयात परिसरात तणावाचे वातावरण होते। अखेर सायंकाळी सुमारे 7 वाजता आंदोलकांना येत्या मंगळवारी अथवा बुधवारी उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यासोबत बैठक लावण्यात येईल असे लेखी पत्र देण्यात आले। त्यानंतर तहसीलदार कार्यालयातील ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले। मात्र जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे। उद्योगमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीनंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरूर तहसील कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले होते। आंदोलनस्थळी आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चिडमुंगे, काँग्रेसचे सुदर्शन कदम, विनोद पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विक्रम पाटील, माजी कॅप्टन प्रकाश खोत, माजी कॅप्टन विजय गायकवाड, माजी सैनिक अमर पाटील, राजेश कदम, महेश पाटील, गोविंद पाटील, हर्षदा पाटील, निवेदिता वासमकर, अक्षय पाटील यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते शिरूरचे आहेत हेळकर साहेब, त्यांनी या ठिकाणी मध्यस्थी करून चांगलं सायंकाळी हे पत्र दिलं। म्हणजे दिवसभर त्या पत्रासाठी आम्हाला सैनिकांना आणि पूर्वग्रस्त नागरिकांना त्या ठिकाणी तिष्ठत ठेवलं आणि ही बैठक सोमवारी किंवा मंगळवारी त्या बैठकीचं पत्र मिळेल आणि बुधवारी किंवा मंगळवारी ती बैठक मंत्रालय स्तरावर होणार आहे। त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आपल्या भावना मांडू, त्या ठिकाणी आमचं जे काय डॉक्युमेंटेशन बेकायदेशीर प्रक्रिया त्या ठिकाणी मांडणार आणि जोपर्यंत एमआयडीसी रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही जे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे हे ठिय्या आंदोलन अजिबात थांबवणार नाही असा इशारा या ठिकाणी देत आहे। जोपर्यंत एमआयडीसी रद्द होत नाही तोपर्यंत विक्रमसिंह क्रीडांगण जयसिंगपूर या ठिकाणाहून सोडणार नाही। जय जवान, जय किसान, भारत माता की जय, भारत माता की जय। एमआयडीसी रद्द झालेच पाहिजे, एमआयडीसी रद्द झालेच पाहिजे, एमआयडीसी रद्द झालेच पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद। जय किसान, जय जवान।